जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही धर्माध्य आयुक्तालय विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. तर हा प्रश्न खूपदा TCS पॅटर्ननुसार असणार, खूपदा विचारण्यात आलेले आहे प्रश्न. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील धर्माध्य आयुक्त कोणत्या पदावर असतात? तर मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड, जिल्हा व सत्र न्यायाधीशाच्या दर्जाचे अधिकारी. पुढचा प्रश्न, धर्माध्य आयुक्तालयाचे कामकाजावर कोण देखरेख ठेवतो? कोण देखरेख ठेवतो? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, विधी व न्याय विभाग या धर्माध्य आयुक्ताच्या कामकाजावर देखरेख ठेवतो. पुढचा प्रश्न, धर्माध्य आयुक्तालयामार्फत नोंदणीकृत संस्थानाचे लेखा परीक्षण कोणत्या कालावधीनंतर आवश्यक आहे? तर कोणते? तर दर 1 वर्षांनी. पहिला ऑप्शन याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र धर्माध्य आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचे मुख्य उद्देश काय आहे? काय याचा मुख्य उद्देश? तर ट्रस्ट नोंदणी व माहिती सार्वजनिक करणे. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मुंबई सार्वजनिक वित्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो? कुठे सादर करावा लागतं? तर ते धर्माध्य आयुक्त कार्यालयात. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याकडून सर्व पिके MSP वर विकत घेणारा कोणतं राज्य पहिलं ठरेल? कोणतं राज्य आहे? तर तो आहे पंजाब. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली? कोणत्या वर्षी केलेली आहे लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी? तर ते करण्यात आली होती 16 ऑक्टोबर 1905. 16 ऑक्टोबर हा कोणता दिवस म्हणून ओळखलं जातं? मित्रांनो, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करा. पुढचा प्रश्न, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ड, गंगा ब्रह्मपुत्र त्रिभुज प्रदेश. हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? तर तो जर्मनी या देशाचा होता. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ही झालेली 1904 या वर्षी. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. कोणी केलती तर मित्रांनो ते कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे मूलभूत हक्क ही संकल्पना? तर तो घेण्यात आलेली अमेरिका या देशाकडून. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, वनस्पतीने अन्न तयार करण्यासाठी कोणते वायू महत्त्वाचे असतात? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायू महत्त्वाचे असतो? तर त्यांना कार्बन डायऑक्साईड हे महत्त्वाचं असतं अन्न तयार करण्यासाठी. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता गोदावरी नदीचा खोऱ्याचा भाग नाही? दिलेल्या पर्यायानुसार सांगायचा आहे गोदावरी खोऱ्याचा भाग नसलेला. तर तो आहे भातसा. हा गोदावरी नदीचा भाग नाही. मांजरा, प्रवरा, पूर्णा हे गोदावरी नदीचे खोऱ्याचा भाग आहे. पुढचा प्रश्न, दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचा
काय असेल अदृश्य? पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भिवपुरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे रायगड या जिल्ह्यात. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर. थँक्यू सो मच.